नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्। नमो गोविन्ददेवाय ज्ञानदेवस्वरूपिणे वाग्मिने वाङ्निधानाय यतये वेदमूर्तये। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। भगवान आचार्यांच्या गुरुअष्टकम या स्तोत्रातील तिसऱ्या श्लोकामध्ये वर्णित जो विषय होता, षडंगादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वंच गद्यंच पद्यं करोति गुरोरंघ्रिपद्मे मनश्चेन्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं, याचा विचार करत असताना मुळात आपण आपल्या बुद्धीनं ज्या ज्या गोष्टींचं म्हणून अध्ययन करू शकतो, आपली त्यात प्रज्ञा असेल, मेधा असेल किंवा प्रतिभा असेल, जी आपली ग्रहण शक्ती आहे, ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती, ती प्रज्ञा आहे. ते ग्रहण केलेलं ज्ञान आपल्या मस्तकामध्ये साठवून ठेवण्याची शक्ती, ती धारणा शक्ती आहे, मेधा असं तिचं नाव. आणि नवनवीन सृजन करण्याची शक्ती, ती प्रतिभा. ही जी आपल्या बुद्धीची तिन्ही रूप आहेत, त्या तिन्ही रूपांनी जे काही आपण ग्रहण करू शकतो, धारण करू शकतो किंवा निर्माण करू शकतो, त्यामध्ये सर्वाधिक उत्तम जे काही असेल ते कौशल्य प्राप्त करून सुद्धा सद्गुरूंच्या चरणाशी जाऊन आपण बसलो नाहीत आणि वास्तविक ज्ञानाचा, ज्याला आपण अर्थज्ञान असं म्हणालो, त्याचा उपदेश घेतला नाही आणि त्या दिशेनं गेलो नाहीत, तर हे शब्दज्ञान आपल्याला बुडवल्या वाचून राहत नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. आपण हेही पाहिलं की ज्या ज्ञानाचं फल विवेक आणि वैराग्य नाहीये, त्या ज्ञानाला वास्तविक ज्ञान म्हणताच येत नाही. ते ज्ञान म्हणजे निव्वळ शब्द छल उरतो. त्यासाठी आपण काही उदाहरणं सुद्धा पाहिली. याच्या पुढे भगवान आद्य शंकराचार्य म्हणतात, विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः गुरोरंघ्रिपद्मे मनश्चेन्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं. विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्यः. ज्याला विदेशामध्ये पुष्कळ मान सन्मान आहे, स्वदेशामध्ये तर जो अगदी धन्य मानला गेलाय. थोडक्यात सर्वत्र ज्याच्या कीर्तीचा डंका वाजतोय. सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्यः. सद्वर्तन, सदाचार, सत्कर्म, एक प्रकारे पुण्यशील असं व्यक्तित्व, असा ज्याचा लौकिक सगळीकडे आहे. सदाचार वृत्तेषु मत्तो, मत्तोचा अर्थ आहे माझ्याहून, माझ्यापेक्षा, न चान्यः, दुसरा कुणीही नाही. सदाचरणाच्या बाबतीमध्ये माझ्यासारखा दुसरा श्रेष्ठ कुणीही नाही,
अगदी असा समज व्हावा एवढी ज्याची योग्यता, एवढा ज्याचा लौकिक सगळीकडे आहे, असा जरी कुणी असला तरी जे भगवान आचार्यांचं पालुपद आहे की असं असून सुद्धा जर गुरूंच्या ठाई त्याची बुद्धी नसेल, त्याचं मन सद्गुरूंच्या पायाशी जोडलेलं नसेल, त्याचा अहंकार हा सद्गुरूंच्या चरणाशी विसर्जित झालेला नसेल, तर त्याचा काहीही उपयोग नाही. आता वास्तविक जर आपण पाहिलं तर या स्तोत्रात सुरुवातीपासून अगदी शरीरम स्वरूपम यशश्चारु तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम इथपासून जर आपण पाहिलं, किंवा त्यानंतर सुद्धा कलत्रम धनम पुत्रपौत्रादि सर्वम गृहम बांधवा सर्वमेतद्धिजातम, आणि त्यानंतर जे आपण काल पाहिलं षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वंच गद्यंच पद्यं करोति, आज जे आपण पाहतोय विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः, किंवा पुढे आपल्याला जे पाहायचंय क्षमामंडले भूप भूपाल वृंदै सदा सेवितम यस्य पादारविंदम, त्याही पुढे यशोमेगतम दिक्षु दान प्रतापात, त्यानंतर न भोगे न योगे नवा बाजीराज वगैरे वगैरे. पहिल्या दोन ओळींमध्ये भगवान आचार्यांनी ज्या ज्या गोष्टींचं म्हणून वर्णन केलंय, आणि एक प्रकारे सद्गुरूंच्या शरणागती समोर ज्या ज्या गोष्टींना व्यर्थ ठरवलंय ततः किम असं म्हणून, आणि हे ततः किम सुद्धा 4 वेळा आहे. एखादी गोष्ट जेव्हा ठामपणे सांगायची असते तेव्हा ती 2 वेळा आपण सांगतो की नाही नाही, याला द्विरुक्ती म्हणायचं. इथं भगवान आचार्य द्विरुक्तीची द्विरुक्ती करतात, म्हणजे अतिशय ठामपणे सांगतात की याचा काहीही उपयोग नाही. ज्या गोष्टींचा उपयोग नाही असं ते सांगतायत, त्या या सगळ्या गोष्टींची जी मी आत्ता यादी आपल्याला सांगितली, जे त्या स्तोत्रामध्ये आपण वाचतो पहिल्या 2 चरणांमध्ये, त्या सगळ्या गोष्टींपैकी सुंदर शरीर, स्वस्थ शरीर, उत्तम चांगली अर्धांगिनी, चांगले सगळे कुटुंबीय नातेवाईक, उत्तम यश, पुष्कळ धन, अतिशय मोठी विद्वत्ता, अतिशय उत्तम असं कवित्व, सगळीकडे कीर्ती, फक्त स्वदेशात नाही विदेशात सुद्धा कीर्ती, अत्यंत सदाचारी असं व्यक्तिमत्व, सगळ्या पृथ्वीवरच्या राजे महाराजांकडून प्राप्त होणारा सन्मान, उत्तम असं दातृत्व किंवा वैराग्य, या सगळ्या ज्या 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 गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या व्यर्थ ठरवलेल्या आहेत. गमतीची गोष्ट पहा, त्यातली एकही गोष्ट वाईट नाहीये, उलट त्या इतक्या चांगल्या गोष्टी आहेत की तेवढ्या जास्त चांगल्या गोष्टी सुद्धा प्राप्त करणं आपल्यासाठी अवघड आहे. या सगळ्यांमध्ये वाईट काय? सदाचारी व्यक्तींचंच वर्णन केलेलं आहे, विद्वानांचंच वर्णन केलेलं आहे, सामर्थ्य संपन्न अशा राजांचंच वर्णन केलेलं आहे. यात कुठल्याही आततायाचा उल्लेख नाही, कुठल्याही दुर्जनाचा उल्लेख नाही की तुमच्या त्या दुष्टकृत्यांचा काय उपयोग, तुम्ही सद्गुरूंच्या कृपाप्रसादाशिवाय त्या पापी दुराचारी अशा माणसांच्या जगण्याचा काय उपयोग, असं नाही म्हणालेले. जे सदाचारी आहेत त्यांच्या तरी जगण्याचा काय उपयोग. इथे पाप्यांचा, दुराचार्यांचा, समाजकंटकांचा, समाजविघातक कृत्य करणाऱ्यांचा, लोकांचं यानं त्या प्रकारे अहित करणाऱ्यांचा विचारच केलेला नाही. जे चांगले 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 लोक आहेत त्या त्या क्षेत्रातले, आणि लौकिक जीवनामध्ये सर्व प्रकारे लौकिक उन्नती, ज्याला आपण अभ्युदय म्हणतो, मग तो ज्ञानाच्या बाबतीत असेल, ऐश्वर्याच्या बाबतीत असेल, विद्वत्तेच्या क्षेत्रातला असेल किंवा समाजसेवेच्या क्षेत्रातला असेल,
कुठल्याही वर्णातल्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकणारा, कुठल्याही आश्रमातल्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकणारा कुठल्याही प्रकारचा जास्तीत जास्त अभ्युदय जो असेल तोही चांगल्या मार्गाने साधलेला, तो गुरूंच्या आश्रयाशिवाय व्यर्थ आहे असं भगवान आचार्यांनी सांगितलं. पुढे आपण पाहू जेव्हा फलश्रुतीचा विचार करू, कारण पहिल्या दिवशी विचार करताना आपण पाहिलं उपदेश कोणी केला हे जसं महत्वाचं आहे तसा तो कोणासाठी केला हे पण महत्वाचं आहे. फलश्रुतीच्या श्लोकामध्ये भगवान आचार्य स्वतः म्हणतात, यतिर भूपतीर ब्रह्मचारीच गेही. संन्यासी असो, भूपती राजा असो, ब्रह्मचारी असो, गेही गृहस्थ असो, कुणीही असो, हा उपदेश सर्वांसाठी आहे. आणि हा उपदेश त्यांचे डोळे उघडणारा आहे जे एक प्रकारे ज्यांचा लौकिक चांगला आहे, जी चांगली माणसं म्हणून या जगामध्ये ओळखली जातात, हा उपदेश त्यांच्यासाठी हे विशेष आहे. माणसाच्या मनामध्ये महत्वाकांक्षा असते आणि पूर्वीचं जर चांगलं काही पुण्य असेल तर ती महत्वाकांक्षा चांगल्या मार्गाने आपण पूर्ण करावी अशी माणसाची प्रवृत्ती होते. अन्यथा मग चार लोकांच्या माना मुरगाळून, चार जणांना पैसे खाऊ घालून, याच्यावर त्याच्यावर अन्याय करून गोळा केलेली संपत्ती कित्येकांकडे असतेच. सत्ताच ज्याला प्राप्त करायची त्याला अनेक मार्गांनी ती प्राप्त करता येतेच. प्राप्त केलेल्या ज्ञानाचा सुद्धा वाईट कामांमध्ये उपयोग करणारे कित्येक महाभाग आज सुद्धा भोवताली आपल्या पाहण्यात असतात. पुराण कालामध्ये पाहायचं झालं तर रावणासारखी उदाहरणं आपल्याला सापडतात. षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या, हे सगळं रावणाकडे नव्हतं का? हे सगळं त्याच्याकडे पण होतं. पण तशा लोकांचा, ज्यांची दुष्प्रवृत्ती आहे, भगवान आचार्यांनी इथं विचार फारसा केलेला दिसत नाही. जे खळांची व्यंकटी सांडो ही तर कामना सगळ्यांची आहेच आहे संतांची, पण दुष्ट बुद्धी नसून सुद्धा अगदी सुष्ट सज्जन असं सगळं आचरण सदाचरण असलं तरी जे मानवी जन्माचं ज्यामुळे सार्थक होणार आहे ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी म्हणून केवळ सत्कर्म, केवळ सदाचरण उपयोगी ठरणार नाही. सदाचरणाचा उपयोग काय आहे? जसा आपण ज्ञानाचा उपयोग पाहिला, ज्ञानाचा उपयोग हा आहे की ते ज्ञान आपल्याला विवेकाकडे आणि वैराग्याकडे प्रवृत्त करतं. सदाचरणाचा आणि सदाचरणातून प्राप्त केलेल्या पुण्याचा उपयोग हा आहे की त्यामुळे आपल्याला सद्बुद्धी प्राप्त होते. बुद्धी चालवण्याचा उपयोग हा खऱ्या अर्थानं, खरं तर ज्या बुद्धीला आपल्या मर्यादा कळतात ती बुद्धी खऱ्या अर्थानं परिपक्व बुद्धी आहे. आणि ज्या क्षणी माणसाला सात्विकपणे अगदी शास्त्रानुरूप शास्त्रोक्त मार्गाने वर्तन करून जे जे काही आपण प्राप्त केलंय त्या सगळ्यांच्या सुद्धा मर्यादा लक्षात येतात. अगदी सत्वगुण असला तरी तो आपल्याला बांधतो हे जेव्हा माणसाला लक्षात येतं. आपल्याकडे संत सद्गुणाला सुद्धा, सत्वगुणाला सुद्धा सोन्याची साखळी म्हणतात. या सगळ्या गोष्टी सुद्धा बांधतात. स्वतः भगवान आचार्य दुसऱ्या एका स्तोत्रामध्ये सुद्धा अनात्मश्री विगर्हणन नावाच्या स्तोत्रामध्ये येन स्वात्मा नैव साक्षात कृतो भूत भुक्ता नारी सुंदरांगी ततः किम वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींना अशाच प्रकारे निरर्थक ठरवतात. त्यामुळे एक गोष्ट आधी आपण लक्षात घेतली पाहिजे की या स्तोत्रामध्ये परमकल्याणाच्या दृष्टीने विचार केलेला आहे. आणि म्हणून एकीकडे पारड्यामध्ये सगळ्या प्रकारचं चांगल्या मार्गाने प्राप्त केलेलं सुद्धा ऐहिक कल्याण कशा प्रकारे
सद्गुरूंच्या चरणाश्रया पुढे, सद्गुरूंच्या पायाच्या धुळी पुढे, त्या पायधुळी पुढे कशा प्रकारे हे सगळं आपण जरी आपलं सगळ्या प्रकारचं चांगल्या मार्गाने कमावलेलं वैभव जरी ठेवलं तरी शेवटी सद्गुरूंच्या कृपेचं पारडं जड राहणार. किंबहुना इतर सगळ्या गोष्टी भगवान आचार्यांनी या त्या कल्याणाच्या दिशेनं आपल्याला घेऊन जाणाऱ्या नसल्यामुळं त्या प्राप्त करून तुम्ही पुढे काय कल्याण साधणार असा आपल्याला प्रश्न विचारलाय. या सगळ्या क्रमामध्ये विदेशेषु मान्य, स्वदेशेषु धन्य. माणसाच्या मनात एक ओढ असते की सगळीकडे लोकांनी मला ओळखावं, आपल्या नावाचा डंका सगळीकडे व्हावा. एक सुभाषितकार म्हणतात, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. राजाला तरी किमान स्वतःच्या त्याच्याच देशामधले लोक त्याला मानतात, पण जो विद्वान असतो त्याला मात्र सगळीकडे सगळ्या पृथ्वीवर मान सन्मान. स्वदेशामध्ये जो धन्य, विदेशामध्ये ज्याला मान आहे, ज्याला मानणारे, आजच्या भाषेत सांगायचं तर फॉलोअर्स ज्याचे सगळीकडे पसरलेले आहेत, त्याला मानणारे जरी सगळीकडे असले तरी तो स्वतः सद्गुरूंच्या चरणांना मानणारा नसेल, त्या ठिकाणी त्याची वृत्ती नसेल. जो केवळ स्वतःलाच मोठा मानतोय, त्याला लोकही मोठा मानतायत, पण कुठेतरी एका अशा ठिकाणी त्याचं मन नाहीये जिथे तो स्वतःला लहान मानू शकेल आणि कुणीतरी आपल्यापेक्षा मोठं आहे याची त्याला जाणीव होणार नाही. असं एखादं जर सद्गुरूंचं स्थान त्याच्यासाठी नसेल, त्यानं त्याचा आश्रय घेतलेला नसेल, तर त्याची ती मान्यता, त्याची ती धन्यता सगळं काही व्यर्थ. आणि थोडं वेगळ्या प्रकारे याच्याकडे पाहायचं झालं तर जसं आपण पाहिलं, सगळ्या प्रकारचं बौद्धिक ज्ञान प्राप्त करून जर सद्गुरूंचा आश्रय घेतला नाही तर ते सगळं ज्ञान व्यर्थ आहे. पण या उलट जर सद्गुरूंच्या चरणांचा आश्रय घेतला तर कुठल्याही प्रकारचं बौद्धिक ज्ञान, कुठलाही शास्त्र हे आपल्यासाठी अनाकलनीय राहत नाही. आणि त्यासाठी आपण उदाहरणं सुद्धा पाहिली. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांचं उदाहरण पाहिलं, भगवान शंकराचार्यांच्या शिष्य तोटकाचार्य त्यांचं उदाहरण पाहिलं. कुठल्याही प्रकारचं कवित्व, ज्ञान हे सगळं दुर्लभ राहत नाही जर सद्गुरूंचा आश्रय घेतला. त्याचप्रमाणे सगळीकडे मान्यता प्राप्त होऊन सुद्धा सद्गुरूंचा आश्रय घेतला नाही तर ती प्राप्त झालेली सगळी लोकमान्यता व्यर्थ होते. पण ज्यानं सद्गुरूंचा आश्रय घेतलाय त्याला सद्गुरूंच्या कृपा प्रसादानं त्याच्या वाणीला जो काही विजय सगळीकडे प्राप्त होतो आणि त्याचा जो प्रकार, ज्या प्रकारचा लौकिक सगळीकडे होतो त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि एखाद्यानं आपल्या बुद्धिवैभवाच्या जोरावर प्राप्त केलेला लौकिक कदाचित काही वर्षांपुरता असतो, काही काळापुरता असतो, लोकांवर तात्कालिक प्रभाव निर्माण करणारा असतो. पण ज्याच्या पाठीशी सद्गुरूंच्या कृपेचं बळ आहे त्यानं प्राप्त केलेला लौकिक मात्र चिरंजीव ठरतो आणि तो लोकांवर अशा प्रकारे प्रभाव निर्माण करतो की त्यानं एक फार मोठं परिवर्तन निर्माण होतं. मला आठवतात स्वामी विवेकानंद. सुरुवातीला स्वामीजींच्या मनामध्ये काही रामकृष्ण परमहंसांच्या बद्दल अगदी काही निशंक असा त्यांचा भाव नव्हता. त्यांना नेहमी त्यांच्याबद्दल शंका यायच्या. ते स्वतः त्यांच्या सद्गुरूंच्या त्यांनी परीक्षा सुद्धा घेतलेल्या आहेत अनेक प्रकारच्या. पण जेव्हा
त्यांनी आपलं मन त्यांच्या पायाशी जोडलं. ते अशा प्रकारे जोडलं की जेव्हा ठाकूर आजारी होते, त्यांना गळ्याचा कर्करोग झालेला होता आणि रोज त्यांच्या त्या जखमांची मलमपट्टी करावी लागायची. पण त्या दुर्गंधीमुळं आणि त्या संसर्गाच्या भीतीमुळं शिष्यांना त्यांच्या जवळ जावंसं वाटत नव्हतं. त्यावेळी आपल्या सगळ्या या बाकीच्या शिष्यांच्या मनातली भीती घालवण्यासाठी म्हणून आणि त्यांनी निशंकपणे ठाकूरांची सेवा करावी म्हणून स्वामीजींनी काय करावं, हा प्रसंग त्यांच्या चरित्रात येतो. त्यांच्या जखमा ज्या धुतल्यानंतरचं जे पाणी आहे, अगदी निशंक मनानं स्वामीजींनी ते पाणी पिऊन टाकलं सर्वांच्या देखत. एवढी पराकोटीची गुरुभक्ती ज्यांच्या मनामध्ये जागृत झाली. आणि पुढे आपण स्वामीजींच्या चरित्रात पाहतो की अगदी पुढे काय करावं, कुठे जावं, या विवंचनेमध्ये असलेले अनाम संन्यासी असलेले हे स्वामी विवेकानंद जेव्हा श्रीपाद शिलेवर 3 दिवस तपाचरणासाठी बसतात, अगदी तिथं जाण्यापुरते सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, पोहून तिथपर्यंत जातात आणि 3 दिवस त्या ठिकाणी तपाचरण करत बसतात. 3 दिवसांनंतर त्यांना ठाकूर रामकृष्ण परमहंसांची एक फार मोठी आकृती दिसते आणि ते पश्चिमेच्या दिशेनं चाललेले आहेत आणि माझ्या मागे ये असं आपल्याला खुणावतायत. हे स्वामीजींनी पाहिलं आणि पुढे त्यांचा जेव्हा पश्चिमेकडे जाण्याचा योग आला, ते जेव्हा त्या सर्व धर्म परिषदेसाठी जी ऐतिहासिक ठरली, तिथं जाण्यासाठी जेव्हा ते निघाले, तिथं पोचले, अनेक हाल अपेष्टा तर त्यांना भोगाव्या लागल्या, आपल्याला सगळं ठाऊक आहे. अतिशय हृदयद्रावक असे काही काही प्रसंग परदेशाच्या भूमीवर स्वामीजींना सोसावे लागले. पण त्यानंतर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, माझ्या अमेरिकेतील बंधू भगिनींनो असं म्हटल्यानंतर सभागृहावर जो काही एक मंत्र प्रयोग झाला, ते शब्द केवळ एका सामान्य एखाद्या व्यक्तीच्या तोंडून आलेले नव्हते. तिथं केवळ स्वामी विवेकानंद बोलत नव्हते. त्यांच्या पाठीशी अखंड उभी असणारी ती गुरुकृपा, हे त्या गुरुकृपेचं सामर्थ्य होतं की त्या परराष्ट्रामध्ये या एका अनाम संन्यासाचा डिंडीम अशा प्रकारे निर्माण झाला, एक प्रभाव निर्माण झाला की एका वेगळ्या परिवर्तनाची सुरुवात झाली. एवढंच नाही, प्रवासामध्ये काही स्वामीजींसोबत काही कुठली फार पुस्तकं नसायची. फार फार तर केवळ श्रीमद भगवद्गीता आणि थॉमस आ केम्पिसचं इमिटेशन ऑफ ख्राइस्ट अशी 1-2 मोजकी पुस्तकं असायची. कधी त्यांना भ्रांत झाल्यासारखं वाटायचं. आता उद्या बोलायचंय, एका ठिकाणी व्याख्यान करायचंय, काय बोलायचं ठाऊक नाहीये, अशी अवस्था व्हायची. आणि जेव्हा रात्री ते अशा विचित्र अवस्थेमध्ये असायचे, मनोदशेमध्ये असायचे, त्यांना त्यांच्या उशाशी ठाकूर रामकृष्ण परमहंस हे स्वतः उभे आहेत असं जाणवायचं. आणि ते त्यांना दुसऱ्या दिवशी काय बोलायचंय याचं मार्गदर्शन करतायत, हा सगळा अनुभव ते घेत होते. रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना अशा प्रकारे पदोपदी मार्गदर्शन करून कृतार्थ केलं. आणि त्या स्वामी विवेकानंदांनी महायोगी श्री अरविंदांना कशा प्रकारे कारागृहाच्या त्या सगळ्या बंद कोठडीमध्ये एका अपौरुषेय वाणीनं मार्गदर्शन कसं केलं, स्वतः योगी अरविंदांनी त्याबद्दल वर्णन करून ठेवलंय. त्यामुळे एकदा ज्यानं सद्गुरूंचा आश्रय घेतला
त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची लोकमान्यता, लोकांवर प्रभाव, खऱ्या अर्थानं लोकांवर जो प्रभाव पडतो तो ज्याच्या मस्तकावर सद्गुरूंचं कृपाछत्र आहे त्याचाच प्रभाव पडू शकतो. याचं कारण काय आहे? कारण अगदी सहज कळण्यासारखं आहे. आपण पाहिलं, सद्गुरूंच्या पायाशी कशासाठी जावं? आपला अहंकार विसर्जित करण्यासाठी जावं. आपला अहंकार घेऊन सद्गुरूंपाशी कोणी जाऊ शकत नाही, जाऊन कोणाला लाभ होऊ शकत नाही. आणि एकदा आपला अहंकार विसर्जित करून जो सद्गुरूंपाशी जातो, सद्गुरूंच्या कृपेमुळे पुन्हा त्या अहंकाराचा त्याला कधी स्पर्श होऊ शकत नाही. आणि कुठल्याही अहंकारी व्यक्तीचा जगावर कधीही फार काळ प्रभाव राहू शकत नाही. हे एक शाश्वत सत्य आहे. मग तो अहंकार त्याच्या बळाचा असो, त्याच्या प्रभुत्वाचा असो, त्याच्या पदाचा असो, त्याच्या ज्ञानाचा असो, व्यक्तिमत्वाचा असो, सुरेल आवाजाचा असो, किंवा कुठल्याही अन्य कौशल्याचा असो, ज्याचा अहंकार विसर्जित झाला त्याचीच चेतना त्या समष्टिगत चैतन्याशी जोडलेली असते. ज्याचा अहंकार विसर्जित झाला त्याच्याच अंतरीच्या तारा त्या परमात्म्याशी जोडलेल्या असतात. आणि म्हणून त्याचा जो काही प्रभाव जगामध्ये निर्माण होतो, त्याला जी काही मान्यता प्राप्त होते ती इतर कुणालाही प्राप्त होऊ शकत नाही. आणि याच्या उलट ज्याला सगळ्या प्रकारची मान्यताही प्राप्त झाली पण सद्गुरूंच्या चरणांचा आश्रय घेतला नाही, त्याची ती मान्यता सुद्धा काही काळापुरतीच आहे आणि त्याचं आयुष्य सुद्धा तोपर्यंतच आहे जोवर त्याचं शरीर आहे. आपलं आयुष्य किती असणार हे आपल्या कर्तृत्वावर ठरतं. हे आपण किती अहंकारानं युक्त आहोत आणि किती अहंकारापासून मुक्त आहोत यावर ठरतं. सद्गुरूंच्या चरणांचा जो आश्रय घेत नाही त्याचं आयुष्य त्याचा देह पडेपर्यंत किंवा त्यानंतर फार फार तर 1-2 पिढ्यांपर्यंत असतं. मात्र ज्या कुठल्या नरेंद्रानं सद्गुरूंचा आश्रय घेतला त्याचं ऐहिक आयुष्य भले 39 वर्षांचं असेल, त्याचं वास्तविक आयुष्य मात्र कित्येक पिढ्यांचं असतं. आणि याचा अनुभव आपण घेतो. विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्यः. सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्यः. सगळ्या प्रकारची सत्कर्म असतील, सदाचरण असेल, जे काही केल्यामुळं लोक चांगलं म्हणतात की हे असं वागणं चांगलं, त्याला आपण सदाचार म्हणतो. साधारणपणे कुणालाही त्रास न देता शक्य त्या प्रकारे लोकांवर उपकार करत जगणं हे सदाचारी माणसाचं जगणं आहे. पण थोडीशी या श्लोकातली गंमत अशी, सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्यः. केवळ सदाचारी असा शब्दप्रयोग भगवान आचार्यांनी केला नाही. सदाचारी तर तो आहे, सत्कर्म तर करतोय, पण आपल्यासारखा सत्कर्म करणारा दुसरा कुणी नाही ही भावना त्याच्या मनात आहे. आणि शिवाय वृत्तेषु असा शब्द आहे. वृत्त म्हणजे वर्तन या अर्थाने जरी आपण पाहिलं तरी ठीक आहे, किंवा आजच्या संदर्भात जर पाहायचं झालं तर आपण बातमीला वृत्त म्हणतो. त्यामुळे सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्यः. वृत्तेषु तर एक प्रकारे सतत प्रकाश झोतात राहण्याची वृत्ती अशा अर्थाने आपण याच्याकडे पाहू शकतो. चांगली चांगली कामं करावीत इथवर ठीक आहे, पण त्या माध्यमातून सतत प्रकाश झोतात राहण्याचा काही लोकांचा प्रयत्न असतो. एक समाजसेवक म्हणून आपली एक
ज्याला आपण म्हणतो ना इमेज तयार करणं, आणि सोशल मीडियाच्या जगामध्ये ते आजकाल खूप चालू आहे. काही काही ठिकाणी आवाजावी सुद्धा कित्येक गोष्टी केल्या जातात. एवढंसं काहीतरी कुणाला द्यायचं, मदत करायची आणि त्याचे 100 फोटो काढायचे आणि ते 100 ठिकाणी प्रकाशित करायचे, असे सगळे उद्योग तर चालू असतातच. पण त्यामुळं एक वेळ आपण लोकांमध्ये वाहवा मिळवू शकतो, पण सर्वात मोठा धोका त्यातून हा होतो की आपण स्वतःलाच कुठेतरी फसवत असतो. आणि भले एखाद्याला या सगळ्या प्रसिद्धीची हाव नसेल सुद्धा, अगदी गुप्तपणे काही चांगली कामं एखादा माणूस करत असेल सुद्धा, पण तरीही एक जो शत्रू आहे ज्याच्याबद्दल आपण याच्या आधी बोललो, अहंकार, तो या सदाचारणी माणसाच्या सुद्धा मनामध्ये हळूच कधी शिरकाव करतो ते त्यालाही कळत नाही. आणि मग त्याच्या मनामध्ये सदाचरण तर त्याचं चालू असतं एकीकडे, पण सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्य, माझ्यापेक्षा कोणी नाही. आणि मग शब्दांची गंमत पहा. मत्तो याचा एक अर्थ हा पण आहे की माझ्यापेक्षा, मत्तः माझ्यापेक्षा, आणि दुसरा अर्थ हा सुद्धा आहे उन्मत्त, मदोन्मत्त. मत्त हा शब्दाचा दुसरा अर्थ आहे. त्यामुळे त्या सदाचरणी माणसाला सुद्धा एक प्रकारची धुंदी चढते, एक नशा ज्याला म्हणता येईल. आणि जर अशा प्रकारे त्याला स्वतःची फसगत करून घ्यायची नसेल तर त्यानं काय केलं पाहिजे? भगवान आचार्यांनी ते सगळ्यांना एकच गोष्ट सांगितलेली आहे की कुठेतरी अशा ठिकाणी जावं जिथे आपल्याला आपल्या लघुत्वाची जाणीव होईल. आणि त्या सद्गुरूंच्या चरणाशी बसून जेव्हा नंतर आपण त्यांच्या अधिष्ठानावर त्यांचे सेवक म्हणून सदाचार करायला लागू, त्यांच्या प्रेरणेनं सगळ्या गोष्टी करायला लागू. जाता जाता मला स्वामी विवेकानंदांच्याच जीवनातला प्रसंग आठवतो. स्वामी विवेकानंद नेहमी बोलता बोलता एक शब्द प्रयोग करायचे सुरुवातीला, की आपल्याला दरिद्र्यांची मदत केली पाहिजे. जे दारिद्र्यग्रस्त आहेत, जे भुकेले आहेत, उपाशी आहेत, असुविधांमध्ये जगतायत, त्या लोकांची आपल्याला मदत केली पाहिजे. मदत केली पाहिजे हे सतत त्यांच्या तोंडात वाक्य ऐकून ऐकून एके दिवशी रामकृष्ण परमहंसांनी मात्र त्यांना कडक शब्दात सुनावलं की अरे तू कोण कोणाला मदत करणारा? नरेन, आपण कुणाला तरी मदत करणार आहोत ही भावना मुळात चुकीची आहे. अरे असं म्हणावं की आपण दरिद्री नारायणाची सेवा करतोय. खाडकन डोळे त्या दिवशी स्वामीजींचे त्या नरेनचे उघडले. आणि तिथून पुढे नंतर स्वामी विवेकानंदांनी नेहमी हा शब्द प्रयोग केला, दरिद्र नारायणांची सेवा. आपण कुणाची मदत करतोय या भावनेमध्ये सुद्धा अहंकार आहे. आणि हे आपल्याला जाणवून देणारे सद्गुरू, त्यांची कृपा जेव्हा प्राप्त होते तेव्हा कुठलीही लोकमान्यता आपल्यासाठी दुर्लभ नाही. कुठल्याही प्रकारे कुठला दुराचार आपल्याकडून घडेल ही शक्यता नाही. पण केवळ लोकमान्यता, केवळ सदाचार आणि सद्गुरूंच्या चरणाश्रया शिवाय असणं ही गोष्ट मात्र निश्चितपणे आपल्यासाठी घातक ठरू शकते, आपल्या पारलौकिक कल्याणासाठी घातक ठरू शकते. पुढच्या श्लोकांमध्ये जो काही विचार केलाय तो असाच क्रमशः आपण करू. आजच्या पुरता माझ्या वाणीला इथेच विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.